आज आपण झटपट मोहरीच्या पानांची भाजी पाहणार आहोत। मी एक जोडी मोहरीची हिरवी भाजी घेतली आहे, साधारणतः 1 पाव। मोहरीची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक कापून घेतली आहे। सोबतच कांदा, लसूण, जिरे, आले, कोथिंबीर, कढीपत्ता घेतले आहे। इथे मी घरगुती खलबत्त्यात लसूण, जिरे, आले बारीक करून घेतले आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा बारीक करून घेतले आहे। यासोबतच कांदा व कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे। फोडणीसाठी लागणार आहे 2 टेबलस्पून लाल तिखट, प्रत्येकी 1 टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड, 1 टीस्पून हळद, मोहरी, खडा जिरा व चवीनुसार मीठ। आचेवर एका कढईमध्ये 1 पळी तेल घेतले आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घातली आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे, कढीपत्ता, त्यानंतर लसूण, आले, जिरे व कोथिंबीर यांची बारीक केलेले वाटण घातले आहे आणि परतून घेतले आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। त्यानंतर सुकी लाल मिरची घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे। साहित्य छान परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालावी, त्यानंतर लाल तिखट घालावे, धनेपूड, जिरेपूड घालून छान परतून घ्यावे। याप्रमाणे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी, त्याने सुगंध छान येतो। त्यानंतर बारीक कापून घेतलेली मोहरीची भाजी घालावी आणि छान परतून घ्यावी। सुरुवातीला भाजी खूप जास्त वाटते, पण तेलामध्ये परतल्यानंतर ती कमी होऊन जाते। भाजी छान मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालावे व 2 मिनिटे वाफेवर परत शिजू द्यावे, झाकून ठेवू नये। मंद आचेवरचे मध्यम आचेवर थोडा वेळ शिजू द्यावे। अगदी 5 ते 7 मिनिटांत मोहरीच्या पानाची भाजी तयार होते। भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अतिशय छान लागते। वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व करावी।